हालेलुया, हालेलुया. गलतीकरस पत्र 4:10-11 सणाचे काळ व वर्षे मी तुम्ही पाहता अजूनंतरा तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्याप्त झाले असते अशी मला तुमच्या संबंधी भीती वाटते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहा संत पौल काय म्हणतो, वार, महिने आणि सणाचे काल तुम्ही पाळता, परंतु मी तुम्हासाठी केलेले श्रम हे तुम्हासाठी व्यर्थ झाले असतील असे मला वाटते. पौल काय म्हणतो की तुम्ही आता काय पाळता, मी तुमच्यासाठी श्रम घेतले, कष्ट केले तुम्हाला घडवण्यासाठी, प्रभूमध्ये तुमची तयारी करण्यासाठी, तुम्हाला परमेश्वरामध्ये मजबूत बनवण्यासाठी, परमेश्वरापुढे उभे राहण्यासाठी मी रात्र दिवस कष्ट करून तुमची घडण केली. मी श्रम घेतले, तानेले भुकेने राहून मात्र रात्र दिवस मेहनत करून मी तुम्हाला घडवले. पण आता तुम्ही कोणाच्या मागे लागलेले आहेत? कोण काय म्हणतो, वार, महिने, सणाचे काल हे तुम्ही आता पाळत आहात. म्हणजे मी तुमच्यासाठी इतके श्रम घेतले, कष्ट घेतले, मी तुमची घडण केली, तुम्हाला प्रभू समोर उभे राहण्यासाठी समर्थ केले, आणि आता तुम्ही मात्र वार, महिने, सणाचे काल याच्या मागे तुम्ही लागलेले आहेत. मला भीती वाटते की माझे श्रम व्यर्थ जातील की काय, म्हणून पौल म्हणतो आज आपण प्रभूमध्ये आहोत, आपल्याला सुद्धा घडवण्यासाठी. आता ब्रदरांनी मेहनत घेतली, कष्ट घेतले, रात्र दिवस मात्र मेहनत घेऊन आपल्या सर्व लोकांना घडवले. पापाच्या गाडीतून, नशेतून, वाईटातून, मूर्तीपूजेतून, अनेक चुकीच्या गोष्टीतून बाहेर काढले, आपल्याला घडवले, तयार केले, बनवले, परमेश्वराच्या राज्यासाठी योग्य बनवले. पण आता आपण कुठे चाललेले आहोत? सणामध्ये, सणवार करण्यामध्ये, किंवा मात्र महिने पाळणे, हे पाळणे, ते पाळणे, खाण्यापिण्यामध्ये, मौज मजामध्ये, नाच तमाशामध्ये, या सर्व जागतिक गोष्टीमध्ये चाललेले आहोत. मग आपल्यासाठी करण्यात आलेले श्रम व्यर्थ गेलेले आहेत का? बायबल काय शिकवते की मात्र आज आपण मात्र वार, महिने, सणाचे काल या सर्व गोष्टी पाळत आहोत. मग आपली जी घडण झालेली ती व्यर्थ झाली. सर्वात महत्वाची गोष्ट, प्रभू येशूने आपल्यासाठी बलिदान दिलेले अशासाठी की आपण पापातून, वाईटातून मुक्त केले जावे म्हणून, आणि प्रभूच्या रक्ताने आपण शुद्ध झालेले आहोत. परंतु पुन्हा जर जागतिक गोष्टीकडे जर आपण वळत आहोत तर आपण प्रभूच्या रक्ताचा अपमान करत आहोत, कारण पुन्हा आपण चुकीच्या गोष्टीकडे मात्र वळत आहोत. तर बायबल शिकवते की तुम्ही वार, महिने आणि सणाचे काळ तुम्ही पाळता, तर आपल्यासाठी करण्यात आलेले श्रम व्यर्थ गेलेले आहेत, तर आपण जागतिक गोष्टीच्या मागे लागलेले आहेत. आता सण म्हणजे काय? अनेक लोकांची तयारी चाललेली आहे सणासाठी, सण करण्यासाठी मात्र लोकांची तयारी चालली आहे. नवीन नवीन कपडे खरेदी करणे, किंवा अनेक प्रकारच्या मात्र वस्तू खरेदी करणे, दागिने बनवणे, किंवा मात्र जसं की मात्र खाद्यपदार्थाची तयारी करणे, कुठे फंक्शन करायचं, कुठे प्रोग्राम करायचा, कुठे फिरायला जायचं, काय करायचं, काय, या सर्व मागे मनुष्य लागलेले आहेत सण करण्याच्या मागे. पण बायबल काय सांगते की सण करावा की नाही? आपण बायबलच्या द्वारे पाहू, आणि सणाचा महत्वाचा अर्थ काय आहे, सणाचा अर्थ काय आहे, सण करावा की न करावा, आणि त्याचा अर्थ काय आहे हे आपण बायबलच्या द्वारे पाहू की बायबल आपल्याला या संबंधाने काय शिकवते. आणि बायबलचे सुद्धा आपण ऐकत नसतील तर खरोखर आपल्यासाठी करण्यात आलेले श्रम व्यर्थ गेलेले आहेत, मग आपण स्वर्गीय लोक नाहीत. म्हणून आपण या सर्व गोष्टी आता बायबलच्या द्वारे पाहू की सण केलं पाहिजे की नाही, आणि सणाचा नक्की अर्थ तरी काय आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आपण एक वचन पाहू, कोरिन्थियस पहिले पत्र 5:8. म्हणून आपण सण पाळावा, तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा याच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरीने पाळावा. आता वचन काय सांगते? सण पाळावा. पण कसा? वचन काय सांगते? तुम्ही सण पाळा, परंतु वचन सांगते हा
दोन भाग आपण पाहू. जर आपण लेवी 23 अध्यायामध्ये आपण गेले, लेवी 23 अध्याय, या लेवी 23 अध्यायामध्ये 7 सणाविषयी दिलेले आहे. जे इस्रायल लोक, यहुदी लोक हे 7 सण पाळत होते आणि त्या सणा संबंधाने लिहिलेल्या 23 अध्याय, लेवीय 23 अध्याय, आणि त्या सणामध्ये बऱ्याच काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तिकडे खमीर, खमीर बेखमीर. तर त्या सणामध्ये जे एक वाक्य वापरण्यात आले की तुम्ही त्याच्यामध्ये बेखमीर भाकरी खाव्या, खमीराच्या भाकरी खाऊ नये तर बेखमीर. कसं सणामध्ये खमीराच्या भाकरी खाऊ नये, बेखमीर भाकरी खाव्या? आता आपण वचन घेतलं ना, पहिली पत्र 5:8 सण पाळा, परंतु तो खमीराने नसावा. खमीर म्हणजे काय? जुने खमीर म्हणजे काय? दुष्टपणा आणि वाईट गोष्टी, याला खमीर म्हटलेलं आहे. तर जुने खमीर म्हणजे दुष्टपणा आणि वाईटपणा हा सोडा, आणि बेखमीरपणा म्हणजे पवित्रता, शुद्धता, याच्याने तुम्ही सण पाळा, म्हणजे धार्मिकता. इकडे 2 गोष्टी आहेत. सण पाळण्यासाठी खमीराचा वापर करायला सांगितला नाही. तर खमीराचा अर्थ काय होता? तर वचन सांगते, कोरिन्थीकरास पहिले पत्र 5 अध्याय 6 वचना आणि गलतीकरास पत्र 5 अध्याय 9 वचना. थोडेसे खमीर मात्र पिठाचा गोला फुगून काढते. वचन सांगते तुमची अढळता बाळगणं योग्य नाही, कारण थोडीशी खमीर अगदी पिठाचा गोला फुगून काढते. म्हणून वचन सांगते खमीर जे ती फुगवते, खमीर मात्र फुगवण्यासारखं आहे. फुगवणे म्हणजे शब्दाचा अर्थ जर पाहिला तर राग, क्रोध, रुसणे, फुगणे याला म्हणतात. आणि परमेश्वराने काय म्हटलं की तुम्ही खमीर वापरू नये. सणामध्ये खमीर नाही, बेखमीर. म्हणजे तुम्ही सण पाळा पवित्रतेने, धार्मिकतेने. या सणामध्ये तुम्ही धार्मिकतेमध्ये वाढा. खाणे पिणे, नाच तमाशा नाही, पवित्रता, प्रार्थना, सत्कृत्य, गरिबांना दानधर्म करा, गरिबांना मदत करा, अनाथ उपरी अशा लोकांना सहाय्य करा, प्रभूचे याजक अशांना मदत करा. हे सणाचा उद्देश होता की त्या दिवशी बायबल शिकवते की तुमच्यामध्ये रुसणे फुगणे नसावे, तुमच्यामध्ये राग, क्रोध, तिरस्कार नसावा, तुम्ही शुद्ध पाहिजे. म्हणून खमीर नव्हे, बेखमीर वापरायला सांगितलं होतं. कारण पूर्वीच्या भाकरी करण्यात येत होत्या, त्या भाकरीमध्ये खमीर टाकायचे. खमीर टाकल्यानंतर भाकरी फुगायच्या, आणि म्हणून परमेश्वराने म्हटलं बेखमीर भाकरी खा. बघा, आता आपण खमीराचा उपयोग अनेक वस्तू बनवण्यासाठी करतो. खमीर असो किंवा मात्र बेकिंग सोडा, बेकिंग पावडर असो, इनो असो, खमंग असो, हे जे काही खमीर वापरण्यात येते, इष्ट वगैरे जे वापरण्यात येते, त्याचा उपयोग पीठ किंवा काही वस्तू फुगवण्यासाठी केला जातो. तुम्ही मात्र वडे काढता, मग ते पिठाचे वडे असो, ते वडे काढण्यासाठी त्याच्यात खमीर किंवा बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, इष्ट याचा उपयोग केला जातो. मग पीठ काय करणार? फुगून येणार. किंवा जे बटाटे वडे बनवतात त्याच्यामध्ये सुद्धा, त्या पिठामध्ये, चण्याच्या पिठामध्ये सुद्धा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा टाकण्यात येतो. मग वडे काय करतात? फुलतात आणि मोठे दिसतात. केक बनवण्यासाठी किंवा अनेक प्रकारचं साहित्य बनवण्यासाठी या बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, खमीर, इष्ट याचा उपयोग केला जातो. इनो वगैरे अशा अनेक वस्तू आहेत ज्याच्याने ते पदार्थ फुगले जातात. ते पदार्थ मोठे दिसतात, फुगतात आणि मात्र ते मऊ बनले जातात. परंतु बायबल या ठिकाणी आपल्याला शिकवत आहे खमीर म्हणजे फुगवणे. खमीर टाकल्यानंतर फुगते ते पीठ, ती वस्तू फुगून निघते. तर बायबल शिकवते की आपल्यामध्ये रुसणे फुगणे नसावे, म्हणजे एकमेकांविषयी राग, क्रोध, द्वेष, तिरस्कार आपल्यामध्ये नसावा. बायबल सांगते की तुम्ही सण पाळा, पण तुमच्यात पाप नसावं. तुमच्या सर्वांमध्ये प्रेम
गरजवंतांना मदत करावी, धार्मिकतेमध्ये वाढावं, परमेश्वराला अर्पण करावं आणि प्रभूच्या नियमात चालावं, हाच तो सण. खाणे पिणे, नाच तमाशा करणे याला सण म्हणत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. तर बायबल आपल्याला धार्मिकता शिकवत आहे की खमीर म्हणजे रुसणे फुगणे आणि बेखमीर म्हणजे प्रेम, शांती, समेट ही बायबल शिकवते. म्हणून प्रभूने म्हटलं की खमीर म्हणजे दुष्टपणा, वाईटपणा सोडून तुम्ही सण पाला, प्रेम करा, क्षमा करा आणि चांगली कृत्य करा. खाण्यापिण्याच्या द्वारे, नाच तमाशाच्या द्वारे, भांडण तंटा, नशा करून नाही. तर वचन पुढे काय सांगते पहा. परमेश्वर पित्याच्या बाबतीत आपल्याला शिकवतो या खमीराच्या बाबतीत आणि सणाच्या बाबतीत. तर निर्गम 13 अध्याय 6 ते 10 वचनात तू सण पालावा, तो बेखमीर भाकरी त्या दिवशी तू खाव्या, तुझ्या भाकरीमध्ये खमीर नसावे. आता बघा देवपिता म्हणत आहे तू सण पाल, पण त्या सणामध्ये बेखमीर भाकरी खा, खमीर नाही. तुझ्या सणात खमीर नसावे, रुसणे फुगणे नसावे. तुझ्या मात्र सणात पाप, अधर्म, वाईट नसावे. नशा करणे, दारू पिणे, नाच तमाशा करणे, वाईट वागणे, लोकांना पापात पाडणे या गोष्टी नसाव्या. थट्टा, मस्करी या गोष्टी नसाव्या. तर वचन सांगते तू सण पाळ, पण त्याच्यात खमीर नसावे, म्हणजे दुष्टपणा नसावा, पाप नसावं, अधर्म नसावं. आणि त्याच्यात मुख्य वचन वापरले न वचन, परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा. या सणामध्ये आपल्या तोंडी काय असावा? परमेश्वर पित्याचा नियम. सणामध्ये बघा खा प्या मोज मजा काय निघते तोंडातून? वचन निघतात की हालेलुया शब्द निघतो? लोक शिव्या मारणं, उलट बोलणं, थट्टा करणं, मस्करी करणं, काय काय चालू असते. बायबल सांगते तू सण पाळ पण पवित्रतेने, आणि तुझ्या तोंडी परमेश्वराचा नियम असावा. तू देवाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक गोष्ट कर, प्रभूच्या आज्ञेप्रमाणे कर, गरीब गरजवंतांना मदत कर. बघा सणामध्ये एक मुख्य गोष्ट वापरण्यात आली, म्हणजे सांगण्यात आलेली आहे आणि ती करायला सांगितले. मुख्य उद्देश काय बघा सणामध्ये, जी परमेश्वर पित्याची आज्ञा होती ती सणात तुम्ही केलंच पाहिजे. आणि ते काय महत्वाचं होतं तर वचन सांगते अनुवाद 16 अध्याय 1 ते 17 त्याच्यामध्ये नेमून दिलेले सण आहे. ते 3 सण तिथे नेमून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 16 अध्याय 1 ते 8 वचनात प्रथम आहे वलांडणाचा सण. या वलांडणाच्या सणात परमेश्वर पित्याने म्हटले होते की मात्र त्या सणात तू खमीर खाऊ नये. बेखमीर म्हणजे पवित्र, शुद्ध राहावे. तू मात्र पवित्र राहावे, स्वतःला शुद्ध करावे. म्हणून बघा पूर्वी काही राजाने योशिया, हिजकिया यांनी जी वलांडण सण पाळले, तेव्हा वलांडण सणाच्या वेळी लोकांना पवित्र केले. त्याने पवित्र लोकांनी आपापली पापे कबूल केले, स्वतःला शुद्ध करून त्याने वलांडण सण पाळला. म्हणजे सणामध्ये त्याने जी गोष्ट केली ती होती स्वतःला शुद्ध करणे, स्वतःला पवित्र करणे. आणि दुसरा महत्वाचा उद्देश सणामध्ये अनुवाद 16 अध्याय 9 ते 15 तर तुम्ही सण जो पाळता सप्ताहाचा सण, या सणामध्ये तुम्हाला जी महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे उपरी, अनाथ व विधवा यांच्या बरोबर तुम्ही आपला देव परमेश्वर याच्यासह आनंद करा. काय सांगते? तुम्ही जेव्हा सण पालाल, सप्ताहाचा सण जो मात्र मे जून मध्ये येतो, ज्याला आपण पेंटेकॉस्ट सुद्धा म्हणू शकतो, 49व्या दिवसानंतर 6 सप्ताहानंतर येणारा सण. आणि त्या सणात बायबल शिकवते की मात्र तुम्ही त्यावेळी उपरी, अनाथ, गरीब गरजवंत लोक आहेत यांच्यासह तू आनंद कर. म्हणजे तू त्यांना बोलव, गरीब लोकांना तू बोलव, अनाथ लोकांना तू बोलव, त्यांना खायला घाल, त्यांना तू जीवन दे, त्यांना तू अन्न वस्त्र दे, तू त्यांना गरजेच्या वस्तू तू त्यांना दे. सणामध्ये काय करायचं मुख्य गोष्ट? गरीब गरजवंतांना मदत. पुढे अनुवाद 16 ते 13 ते 17
कारण इस्रायल लोक मिस्र देशातून निघाले तेव्हा ते मांडव घालून रानात राहत होते. म्हणून देवाने म्हटलं, तू मांडवाचा सण साजरा करशील तेव्हा तुझा मुलगा, तुझी मुलगी, दासी, तुझ्या गावात असलेले लेवी, याजक म्हणजे प्रभूचे सेवक, उपरी, अनाथ, विधवा यांच्या सर्व आनंद उत्सव कर. काय कर? मांडवाच्या सणाच्या वेळी तू गरीब, अनाथ, लाचार लोक आहेत त्यांना आण आपल्या बरोबर. आपलं कुटुंब पण घे आणि गरीब, अनाथ, जी विधवा आहे त्यांना आण आणि प्रभूचं सेवक या सर्वांना तू खायला प्यायला दे. त्यांच्यासह तू आनंद उत्सव कर. हा तुझा सण असेल. जर तू गरीब गरजवंतांना मदत करत आहे, तू आण तुझ्या घरी त्यांना किंवा परमेश्वराच्या मंदिरात त्यांना घेऊन जा सर्वस्वांना आणि एकत्र आनंद करा. तुझ्या जोडीला ठेव त्या गरीब बांधवांना, तुझ्या जोडीला ठेव त्या अनाथ मुलांना, उपरी लोकांना तुझ्या जवळ ठेव, तुझ्या जोडीला ठेव आणि त्यांना अन्न पाणी वाढ, त्यांना जेवायला दे. हा आहे तो सण. परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना म्हटले आणि या तिन्ही सणात मात्र परमेश्वर पित्याने म्हटले होते, तुम्ही माझ्या मंदिरात यावे आणि कोणी रिकामे हाताने होऊ नये, म्हणजे देवाला अर्पणे करावी, प्रार्थना करावी. या सणाचा सर्वात महत्वाचा उद्देश होता की मात्र त्याने परमेश्वर पित्याच्या मंदिरात यावे, स्वतःला शुद्ध करावे आणि गरीब अनाथ लोकांना खायला प्यायला घालावे. हा सणाचा उद्देश आहे. बायबल शिकवते. पण आपले हल्लीचे सण कसे झालेत माहितीये का? नवीन नवीन कपडे खरेदी करणे, खाणे-पिणे करणे, प्रोग्राम करणे, प्यायला बसणे, थट्टा करणे, मौज मजा करणे, चुकीच्या रीतीने पैसा उडवणे, हे सर्व चाललेले आहे. देवाची तर कोणालाच आठवत नाही. तेवढा पुरता चर्च मध्ये जाणार आणि ते पण का माहितीये का? मी केवढी सुंदर दिसत आहे, मी केवढे चांगले कपडे घातले ते दाखवायला, प्रार्थनेला नाही. नवीन नवीन कपडे घालून त्यावेळी जाणार, चांगले सजून नटून जाणार. पहा मी किती चांगली दिसते, मी किती चांगला दिसतो, हे दाखवण्यासाठी, प्रार्थनेसाठी नाही. हालेलुया, हालेलुया. हे सर्व चाललेले. मनाची शुद्धता तर नाहीच मिळत, चांगली कृत्य तर नाहीच मिळत. उलट देवाला आपण दुखी करण्याचा प्रयत्न करतो, चिडवतो देवाला आपण, उलट परमेश्वराचा अपमान करतो आपण चुकीच्या रीतीने वागून. म्हणून बायबल शिकवते सण म्हणजे पवित्रता. सण म्हटलं तर गरिबांना मदत आणि सण म्हटलं तर देवाच्या मंदिरात अर्पणे करणे, प्रार्थना करणे, मंदिरात राहणे, परमेश्वराच्या ठिकाणी राहून प्रार्थना करणे. इकडे अर्धा 1 तासासाठी चर्चला जाणार, बस लोकांना दाखवण्यासाठी, मग पुढे पूर्ण खाणं पिणं नाच तमाशा हेच चालू असते. उलट त्या दिवशी प्रभूला जास्त दुःख देतात, जास्त चिडवतात, उलट जास्त पाप करतात. सणाच्या दिवशी स्वतःला शुद्ध करण्याचा नियम आहे, पण उलट त्या दिवशी जास्त पाप वाढवण्याचा नियम लोकांनी बनवलाय, जास्त चुका वाढवण्याचा नियम लोकांनी बनवलेला उलट. हालेलुया. म्हणून बायबल शिकवते की सण पाळ, पण त्या दिवशी स्वतःला शुद्ध कर, पवित्र कर, पाप कबूल कर आणि क्षमा कर. राग, क्रोध, द्वेष, तिरस्कार सोडून दे. गरीब गरजवंतांना मदत कर, प्रभूच्या मंदिरात जा, प्रार्थना कर. तो दिवस, तो आठवडा प्रभूच्या मंदिरात. या सणामध्ये बघितलं तर 7 दिवस 14 दिवस महिनाभर लोक मंदिरात राहून प्रार्थना करायचे, मंदिरात राहून प्रार्थना करायचे. व्हॅलेंटाईन सणासाठी, सप्ताहाच्या सणासाठी मंदिरात राहायचे आणि मांडवाच्या सणासाठी मंदिरात राहायचे. 7 दिवस 8 दिवस, काही महिना राहायचे. काही लोक एकूण 50 दिवस पर्यंत 1.5 महिना मंदिरात राहून मंदिराच्या भोवती राहायचे आणि प्रार्थना करायचे, परमेश्वराच्या सानिध्यात राहायचे. पण हल्लीचे सण म्हणजे खा प्या मौज मजा करा हेच चाललेले आहे. प्रभूला अधिक दुःख देत आहेत लोक. हालेलुया. वचन काय सांगते पहा, एस्तर या पुस्तकामध्ये 9 अध्यायामध्ये त्या ठिकाणी वचन सांगते की एस्तर या पुस्तकात 9 अध्याय परमेश्वर पित्याने यहुदी लोकांना मात्र वाचवली, कारण हामानाने संपूर्ण यहुदी लोकांविरुद्ध कट रचला होता कारस्थान. संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट व्हावा म्हणून त्याने भांडारात पैसे पण भरले होते आणि मात्र आता यहुदी लोकांचा नायनाट होणार होता. परंतु एस्तेर आणि पुढे आली
प्रार्थना केली, यहुदी लोकांनी सुद्धा. आणि परमेश्वराने तिथे चमत्कार घडून आणला. तो म्हणजे असा की मात्र जो हामानाने कट रचला होता त्या हामानाला तर फाशीच्या खांबावर चढवले. आणि पुढे मात्र जेव्हा एस्थरने राजाकडे विनंती केली तेव्हा राजाने म्हटलं की मात्र तुम्ही पत्र लिहा आणि माझी मोहर त्याच्यावर लावा आणि तुमच्या लोक जिथे राहते 127 प्रांतात तिकडे मात्र पत्र एक खलिती पाठवा. मर्दखाई जो होता त्याने सर्व पत्र लिहिली आणि राजाची मोहर त्याच्यावर लावून अंगठीची मोहर लावून ती खलिती पत्र यहुदी प्रांतात पाठवली. आणि म्हटलं घाबरू नका, ज्या शत्रू तुमच्याशी लढण्यासाठी येतील, तुमच्यावर चढाई करून येतील, युद्ध कराव्यास येतील, तेव्हा तुम्ही खंबीर उभे राहा, तुम्ही त्याला लढा द्या. आणि यहुदी लोकांना बळ आलं, यहुदी लोकांना हिंमत मिळाली. अगोदर ते घाबरले होते, रडत होती, दुःखी होती की आता आपला नायनाट होणार. पण जेव्हा हे पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांना हिंमत मिळाली. कारण परमेश्वराने असा अनुग्रह त्या ठिकाणी केला की यहुदी लोकांची हिंमत वाढली आणि यहुदी लोकांच्या हाताखाली शत्रू सेना पुढविली गेली. शत्रू सेनेचा नाश झाला आणि यहुदी लोकांचा विजय झाला. आता यहुदी लोकांना मात्र विजय मिळाला. जेव्हा यहुदी लोक विजयी झाले तेव्हा हा विजयाचा दिवस सण म्हणून त्याने पाळला. तो कसा पाळला पहा, वचन सांगते एस्थर 9 21 ते 22 वचनात. अदार महिन्याच्या म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्याच्या 14-15 तारखेला त्याने मात्र हा अदार महिन्याचे 2 दिवस पाळले सण म्हणून. कारण देवाने त्यांना सोडविले होते, शत्रूच्या हातून मुक्त केले होते, देवाने नवीन जीवन दिले होते, त्यांना विजय दिला होता. आणि या सणात त्याने काय केलं माहिती, त्याने गोड गोड पदार्थ तर बनवलेच, परंतु मात्र जेवण बनवून अनेकांकडे जेवण पाठवले. ज्यांनी जेवण तयार केले नव्हते, ज्यांच्याकडे काही बनवले नव्हते, त्यांना त्याने ताटं पाठवली. आणि त्या दिवसात त्याने गोर गरिबांना मदत केली. आणि काय वचन सांगते की ह्या दिवसात तुम्ही गोर गरिबांना सहाय्य करावे, मदत करावी. या सणामध्ये त्यांचा मुख्य हेतू कोणता बनला, गरिबांना मदत करणे. त्याने जेवण बनवून लोकांना पाठवले, ज्याच्याकडे कोणाकडे जेवण होते काही नव्हती, ताटं भरून डायरेक्ट पाठवली लोकांना जेवण. आणि गोर गरिबांना त्याने मदत केली. हा सणाचा उद्देश बनला त्यांचा. आणि हे नियम सतत पाळण्यात यावे म्हणून हे नियम मर्दखाईने लोकांना लावून दिले की मात्र या दिवसात गोर गरिबांना मदत केलीच पाहिजे. म्हणजे सण म्हणजे काय होतं त्यांच्यासाठी, गोर गरिबांना मदत करणे. सणाचा उद्देश होता गरीब गरजवंत यांना मदत करा. पण इकडे स्वतः खा प्या मौज मजा नाच तमाशा तेच चाललेले, गरीबाचे कोणाला आठवण नाही, कोणालाच नाही. हालेलुया हालेलुया. म्हणून वचन सांगते की या दिवसात तुम्ही गरीब गरजवंत लोकांना सहाय्य करा, मदत करा, तर तो सण आहे. नाही तर सणाला अर्थ नाही. बायबल काय सांगते पहा, परमेश्वर म्हणतो मी तुमच्या सणाला विचारत नाही. वचन सांगते की मात्र 1:13 ते 14 सणाचा मेला आहे अधर्मच होय. माझा जीव तुमची चंद्र दर्शने व सण याचा द्वेष करीतो, त्याचा मला भार झालाय, तो सोसून मी थकलो आहे. प्रभू काय म्हणतो, सणाचा मेला हा अधर्म आहे, पाप. आताचे सण माणसाचे सण पाप बनलेले अधर्म. बायबल सांगते, प्रभू म्हणतो तुमच्या सणाचा मी द्वेष करतो, तिरस्कार, मला तुमचे सण आवडत नाही. मी सोसून थकलेलो आहे. मला तुमच्या पापाचा भार, सणाच्या दिवशी जी तुम्ही कर्म करता, पाप करता, अधर्म करता, ते आता मला सहन होत नाही. प्रभू म्हणतो अधर्म आहे तुमचा सण, तुमचा मेला भरवणे, यात्रा करणे, हे सर्व मात्र अधर्म आहे. हे आता मला सहन होत नाही. म्हणून ख्रिसमसच्या दिवशी यात्रा, अमुक ठिकाणी यात्रा, हे सण भरवला जातो, हे भरवलं जातं, ते भरवलं जाते, हे केले जाते, ते केले जाते, सर्व काही हे चाललेले. प्रभू म्हणतो अधर्म आहे. अगदी अनेक प्रार्थना मंदिरामध्ये सुद्धा, अनेक चर्चमध्ये सुद्धा, अनेक ठिकाणी खेळ, नाच, तमाशा, हे सर्व पवित्र ठिकाणी चाललेले, अधर्म चाललेले देवाच्या ठिकाणात. म्हणून बायबल म्हणतो हा तुमचा सण अधर्म आहे, पाप, त्याचा मी द्वेष करतो. मला तुमचा सण पटत नाही, आवडत नाही, मला आता सहन होत नाही तुमचा हा पापाचा भार. मी सोसून थकलेलो आहे. माणसाचे सण अधर्म बनलेले बायबल सांगते.
पाप बनलेले आहेत. पुढे वचन काय सांगते पहा, आमोस या पुस्तकामध्ये 5 अध्याय 21 ते 24 वचनापर्यंत त्याही ठिकाणी परमेश्वर पिता काय म्हणतो पहा, वचन सांगते तुमच्या उत्सवाचा मला तिटकारा आहे, मी ते तुच्छ मानितो. तुमच्या पवित्र मेळ्याचा वासही मला खपत नाही. तुम्ही मला होम अर्पण अर्पिली तरी त्यात मला काही संतोष नाही. तुमच्या कुष्ठ पशूच्या शांतपणाकडे मी ठुकून पाहणार नाही. तुमच्या गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर न्या. तुमच्या वीणाचे वादन मी ऐकणार नाही. न्याय पाण्याप्रमाणे व धार्मिकता प्रचंड लोढ्याप्रमाणे वागो. काय म्हणतो ते पिता, तुमचे उत्सव तुमचे सण करणे तुमचे खाणे पिणे मला पटत नाही. प्रभू म्हणतो मी तिरस्कार करतो त्याचा. तुम्ही या दिवशी अर्पणे करता हे कथा मला नाही आवडत तुमचं, कारण तुम्ही पापात अधर्मात दूर ना माझ्यापासून आहे. प्रभू म्हणतो मी ठुकून सुद्धा तुमच्याकडे पाहत नाही. तुमच्या वस्तूकडे गोष्टीकडे नाही मी लक्ष देत, कारण तुम्ही अधर्मात पापात जीवन जगतात. तुमच्या गाण्याचं गोंगाट दूर करा. तुम्ही गीते गाता गाणे बोलता नाचता काही तमाशा करता माझ्यापासून दूर करा. बघा हल्ली मात्र सणामध्ये लग्न कार्यामध्ये कोणती गाणी चालतात माहितीये का, पिक्चरची गाणी. अशी गाणी चालतात जी चुकीची आहे. त्या गाण्यावर नाचणार काय गाणार काय 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 करणार. परंतु दूर करा गाण्याचं गोंगाट माझ्यापासून. काही वेळेला मात्र लग्न कार्यात प्रोग्राम मध्ये 1-2 प्रार्थनेचं गाणं घेतील देवाचं आणि मग आहे ते सुरू जगाचं. असं काही इश्यू येणार आहे आपल्या घरी आणि अनुग्रह देणार आहे का? नाही. 1-2 गाणे घेतलं, हा मी प्रार्थनेचं गाणं घेतलं आणि मग पुढचं सर्व चालले सैतानाला. प्रभू म्हणते गाण्याचं गोंगाट दूर करा माझ्यापासून. मला काय आवडते, न्याय आणि धार्मिकता प्रचंड लोढ्याप्रमाणे व्हायला पाहिजे. तुमच्यातून न्याय आणि धार्मिकता वाहिली पाहिजे. सण नाही, उत्सव नाही, तुमचे खाणे पिणे नाच तमाशाने मी खुश होत नाही. धार्मिकता आणि न्याय हे व्हायला पाहिजे. पाण्याच्या लोढ्याप्रमाणे धार्मिकता विपुल प्रमाणे तुमच्यातून व्हायला पाहिजे. प्रभू म्हणतो चांगली कर्म आणि चांगली कृत्य पाहिजेत. प्रभू म्हणतो पण हे तर मला दिसत नाही. प्रभू सांगतो तुमच्यामध्ये सर्व मला अधर्म दिसत आहे. हालेलुया हालेलुया. म्हणून प्रभू काय म्हणतो पहा, वचन सांगते की आमोस 8:10 तुमचे उत्सव म्हणजे सण मी शोकाचे दिवस करीन. तुमचे सण मी काय करीन, शोकाचे दिवस बनवीन. त्या दिवशी तुम्ही शोक करा, रडाल, आकांत कराल, कारण तुम्ही माझं स्मरण ठेवलं नाही, माझी आठवण ठेवली नाही, माझी स्तुती केली नाही. मग त्या दिवशी रडा तुम्ही, शोक करणार, आकांत करणार. तुमचे उत्सव तुमचे सण माझे नाही, तुम्ही स्वतः सण बनवल्यात. प्रभू म्हणतो मी बनवून दिली नाही तुम्हाला सण. प्रभूने काही नेमून दिलेले सण आहे ज्याच्यात प्रभूने प्रार्थना कसले, पण आज माणसाने स्वतःहून सण बनवल्यात. अमुकाचा सण तमुकाचा सण, या गोष्टीचा त्या गोष्टीचा, आणि बस फक्त खाणं पिणं करणं आणि नाच तमाशा करणं, पाप करणं, अधर्म करणं स्वतःहून बनवलेले सण आहेत. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो कसेकरास पत्र 2:16 तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण अमावास्या किंवा शब्दात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. काय सांगते वाचा, तुम्ही सण पाळता, अमावास्या किंवा जे काही तुम्ही करिता त्या संबंधाने कोणाला तुमचे निर्णय करू देऊ नका. आपण खातो पितो नाच तमाशा वाईट करतो, मग लोक थट्टा करतात. हे ख्रिस्ती ना, हे प्रार्थनेचे लोक ना, हे काय करत, हे खाऊन पिऊन मात्र पडलेले आहेत. इकडे सर्व नाच तमाशा चाललेले, यांच्या तोंडून शिव शाप निघत आहेत. हे कुठूनचे ख्रिस्ती, कुठूनचे प्रार्थनेचे लोक आपल्या बाबतीत निर्णय घेतात आणि आपल्याला दोषी आणि चुकीचे ठरवितात. बायबल सांगते कोणाला तुमचे निर्णय करू देऊ नका. आपण प्रभूच्या नियमात आणि वचनात चालणार तर कोण कशाला आपले निर्णय घेणार. आपण स्वतःहून घेऊ शकणार. हालेलुया हालेलुया. पुढे वचन काय सांगते, प्रभूच्या बाबतीत आपण सणाच्या बाबतीत पाहू. प्रभूच्या बाबतीत प्रभूने कसा सण केलाय की नाही केला, नक्की काय केलं प्रभू. वचन सांगते की मात्र योहान 7:10 प्रभू सणाला गुप्तपणे गेले. गुप्तपणे गेले, पण का गेले. वचन सांगते योहान 7:14 सण अर्धा आटोपल्यावर प्रभू तिकडे गेल्यानंतर प्रभू तिथे शिक्षण देऊ लागले. सणामध्ये प्रभू काय देऊ लागले,
दिवशी जो कोणी तहानलेला आहे माझ्याकडे या आणि जीवनाचे पाणी फुकट घ्या. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याच्या जीवनात जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. सणाच्या शेवटच्या दिवशी प्रभू तू या, तहानली भुकेली या. आता सणाच्या शेवटल्या दिवशी कोण भुकेलं तहानलं असेल? खाऊन पिऊन तृप्त झाले असतील की नाही? खाणं करून नशा करून तृप्त झाले असतील, पडले असतील. आणि प्रभू म्हणतो माझ्याकडे आता तुम्ही तहानलेले आहेत, कारण तुम्ही आध्यात्मिक गोष्टी घेतलेल्या नाही, तुम्ही फक्त नाशवंत गोष्टी घेतलेल्या आहेत. म्हणून प्रभू म्हणतो या, मी देतो तुम्हाला सणाच्या दिवशी महत्वाच्या गोष्टी, ती म्हणजे माझी वचने. प्रभूने सणामध्ये वचनाची घोषणा केली, प्रभूने सणामध्ये शिकवले, लोकांची घडण केली प्रभूने, लोकांचा उद्धार केला सणामध्ये प्रभूने. सण करायला बसले नाही प्रभू, खायला प्यायला बसले नाही, शिकवायला लागले. पुढे वचन सांगते की मात्र वलांडण सणात प्रभू काय करायचे? लूक 2:41-51. वलांडण सणात जेव्हा मात्र यहुदी लोक आपल्या कुटुंबासह मंदिरात जायचे, यावेळी पवित्र मातामारी आणि योसेफ आपला पुत्र म्हणजे प्रभू येशू जेव्हा 12 वर्षाचे होते तेव्हा त्यालाही घेऊन वलांडण सणासाठी गेले. हे सणात गुंतले, पण प्रभूने काय केलं माहितीये? प्रभू तिकडे शिकवू लागला, प्रश्न विचारू लागला, त्याला उत्तरे देऊ लागला, शिकवू लागला. प्रभूने काम करत आहे प्रार्थनेमध्ये, मंदिरामध्ये शिकवण्याचं, आणि बाकी सर्व गुंतल्यात खाण्यापिण्यामध्ये. आणि मात्र प्रभू तिकडे शिकवत होता, सण करायला बसला नाही, शिकवण्यासाठी बसला. पुढे वचन सांगते योहान 10:22-23. हालेलुया. पुण्यस्थापनेचा सण होता आणि हिवाळा होता, आणि प्रभू यरुशलेमेच्या गच्चीवरून, ती मंदिराच्या गच्चीवर, यरुशलेमेत मंदिराच्या गच्चीवरून फिरत होते. त्या सणामध्ये प्रभू कुठे होते? मंदिरात. हा जो पुण्यस्थापनेचा सण येतो, जो किस्लेव महिन्यात येतो, किस्लेव महिन्याच्या 25 तारखेला नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येणारा सण, प्रभू मंदिरात होते. आणि तेव्हा यहुदी लोकांनी प्रभूला तिथे गरडा घातला आणि अनेक प्रश्न प्रभूला विचारू लागले, आणि प्रभू तिकडे शिकवू लागले, सण करत बसले नाही. प्रभूने त्या ठिकाणी शिकवले, अनेक शिक्षण त्या ठिकाणी दिली प्रभूने, त्या सणामध्ये शिकवत बसले प्रभू त्या ठिकाणी. पुढे वचन सांगते 12:13 वचनात, सणात आलेले पुष्कळ लोक खजुराच्या झावल्या घेऊन होसाना म्हणू लागले, स्तुती करायला लागले. सणामध्ये काय करत होते? ते स्तुती करत होते. इकडे नाच तमाशा खाणं पिणं चालते. पुढे योहान 12:20-22 वचनात, सणात आलेले अनेक यहुदी लोक प्रभू येशूला भेटायला आले, म्हणजे प्रभू तिकडे शिकवत होते, ज्ञान देत होते, लोकांना मार्गदर्शन करत होते. म्हणून हेल्लोनी लोक, इतर जे लोक होते ते पण प्रभूकडे आले प्रभूला भेटायला, प्रभूकडून शिक्षण गेलं, ज्ञान गेलं, देवाची शिकवण घेण्यासाठी हेल्लोनी लोक प्रभूला भेटायला आले. त्याने शिक्षण घेतलं, प्रभू सण करत बसले नाही, प्रभूने पित्याचं काम करत बसले. प्रभूने शिकवलं, प्रभूने मार्गदर्शन केले, लोकांची घडण केली, आणि लोक आज सण करत बसलेले. देवाचं शिक्षण बाजूला करत आहे, आणि करायचंय तर जा, गरीबाला मदत करा, त्यांना वस्त्र द्या, त्यांना खायला प्यायला द्या, आणि प्रार्थना करा, स्वतःला शुद्ध करा, समीट करा, राग, क्रोध, द्वेष, तिरस्कार सर्व सोडून द्या, ज्याद्वारे या सणाचा अर्थ आपल्याला कळेल आणि अर्थ पूर्ण सुद्धा होईल. जे आपण परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालतील, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालतील, तेव्हा पुढे वचन काय सांगते पहा. हालेलुया, हालेलुया. वचन सांगते की मात्र स्तोत्रसंहिता 81 अध्यायामध्ये 3 वचनात, आमच्या सणाच्या दिवशी तुम्ही कर्णा वाजवा. सणाच्या दिवशी काय करा? कर्णा. करण्याचं काय असं महत्व होतं की सणाच्या दिवशी कर्णा वाजवला जायचा? कर्णा वाजवणं म्हणजे परमेश्वराला आवाज देणं. करण्याचे अनेक अर्थ आहेत, की मात्र लढाईसाठी जायचं असेल तरी कर्णा वाजवा, शत्रू सणात तुम्हाला घेरलं असेल तरी कर्णा वाजवा, म्हणजे देव त्याचा आवाज ऐकून तुम्हाला सुरक्षा देईल, तुम्हाला वाचवेल. आणि शेवटच्या दिवसात सुद्धा बायबल काय सांगते? ज्या वेळेला प्रभू येशू येणार आहे तेव्हा सुद्धा या कर्णाचा, या तुतारीचा नाद होणार आहे. थेसलोनिकरास पहिले पत्र 5:15-17 वचनात, जेव्हा प्रभू येशू येणार आहे तेव्हा सुद्धा कर्णा वाजवण्यात येणार, तुतारीचा नाद होणार. थेसलोनिकरास पहिले पत्र 15 अध्याय वचन काय सांगते पहा. वचन सांगते की 51 वचनापासून ते त्या ठिकाणी दिलेले 57 पर्यंत, त्याही वेळेला मात्र क्षणात कर्णा वाजवेल.
आणि जे अविनाशी आहेत, जे प्रभूमधले ते उठविले जातील प्रभूच्या राज्यात. कर्ण जेव्हा वाजेल तेव्हा प्रभू येशू येईल आपल्या लोकांना नेण्यासाठी. जेव्हा तुतारीचा नाद होईल तेव्हा प्रभू उतरेल स्वर्गातून पृथ्वीवर आणि प्रभू आपल्या लोकांना त्याच्या जोडीला घेऊन जाईल. कर्ण वाजवणं, प्रभूला आवाज देणं, प्रभूला मदतीसाठी बोलवणं किंवा प्रभू येण्याप्रमाणे आहे. आणि वचन सांगते सणामध्ये कर्ण वाजवा, प्रभूला आवाज द्या, प्रभूला आवाज द्या, प्रभूला हाक मारा, प्रभूची प्रार्थना करा. त्याचा अर्थ आहे तयारीत राहा, कारण तो येणार आहे न्यायला. त्याची आठवण ठेवा. म्हणून सणात गुंतून जाऊ नका, पापात गुंतून जाऊ नका, वाईटात गुंतून जाऊ नका. आठवण ठेवा की प्रभू येशू येणार आहे न्यायासाठी. म्हणून कर्णाचं प्रतीक होतं की कर्ण वाजवा त्या दिवशी की प्रभू येशू येणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्याचा धावा करा, त्याची प्रार्थना करा, त्याची आराधना करा, स्वतःला पवित्र करा, स्वतःला शुद्ध करा, कारण प्रभू येशू येणार आहे आपल्याला नेण्यासाठी. म्हणून या जगाच्या सणामध्ये रीतिरिवाजी मध्ये गुंतून जाऊ नका. खाणे पिणे नाच तमाशा करणे नव्हे याच्यात गुंतू नका. तर गोरगरिबांना मदत करा, स्वतःला शुद्ध करा, प्रार्थना करा, रिट्रीट करा. 4 दिवस रिट्रीट साठी इकडे या. तू आपली कामं होतीलच. 4 दिवस आराम घ्या आणि रिट्रीट साठी या. एवढी वर्ष आपण काम करत आले, महिन्याभर काम करतो, तरी मात्र आपली कामं चालू आहे, पैसा कमीच पडतो. पण आता काम थांबवा आणि 4 दिवस रिट्रीटला या. म्हणून मात्र रिट्रीट मध्ये पूर्ण सहभागी घ्या, प्रार्थनेत राहा, प्रभूच्या सानिध्यात राहा. प्रभूने आपल्याला संधी दिलेली आहे. आपल्या कुटुंबासह तुम्ही प्रार्थनेला या, आपल्या कुटुंबासह रिट्रीटसाठी या. राहा देवाच्या मंदिरात, देवाच्या सानिध्यात राहा, देवाच्या सहवासात राहा. अनुभव घ्या परमेश्वराच्या प्रेमाचा, प्रभूच्या प्रीतीचा अनुभव घ्या. पाप कबूल करण्याची संधी मिळेल, प्रभूची प्रार्थना करण्याची संधी आपल्याला प्रभू देत आहे. म्हणून प्रार्थनेच्या सहवासात राहा, प्रभूच्या सानिध्यात राहा. प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. प्रभूच्या कृपेने, प्रभूच्या सामर्थ्याने आपण भरले जाणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.